नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज एक सुंदर गोष्ट घेऊन आलेली आहे. तर ती तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि मी रोजच अशा नवनवीन गोष्टी घेऊन येते आणि सुंदर त्या वाचून दाखवते आणि ज्यांना टाईम मिळत नाही ते माझ्या गोष्टी ऐकतात. काम करता करता सुद्धा ते ऐकू शकतात. तर माझा उद्देश एवढाच असतो, की सर्वांना थोडंफार ज्ञान मिळावं म्हणून. आणि नेहमीप्रमाणे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब तुम्हाला करायलाच लागेल. आणि जर तुम्हाला फक्त स्टोरीज ऐकायच्या असतील तर ह्या चॅनलवर या तुम्ही. पण जर तुम्हाला एव्हरीथिंग इन वन असं हवं असेल लाईक क्रोशा, डान्सिंग, कुकिंग, एम्ब्रॉयडरी, मेकअप, सगळं DIY, सगळं जे काही हवं असेल ते तर तुम्ही माझा दुसरं चॅनल आहे Troop@986 त्याच्यावर जा. त्याच्यावर एव्हरीथिंग इन वन तुम्हाला मिळणार आणि हे फक्त चॅनल आहे ते स्टोरी टेलिंग. तर चला आपला 1 मिनिटाचा परिचय झाला. आता आज मी जी गोष्ट वाचणार आहे ती आहे कोणी त्यांनी नाव लिहिलेलं नाही आहे असं मला वाटतं. पण बघते खाली जाऊन त्यांनी नाव लिहिलं आहे का? नाव तर दिसत नाही आहे, पण आपल्याला जर मध्ये मिळालं तर आपण मी ते तुम्हाला सांगणार. कारण नक्कीच हा लेख माझा नाही आहे. पण एक स्टोरीच्या निमित्ताने वाचायला हरकत नाही. खूप छान आहे असं वाटतं. तर चला आता आज आपण वाचायला घेऊया. आज 17 सप्टेंबर. दक्षिणचे आंबेडकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोरियार E.V. रामासामी यांची आज 146वी जयंती. पोरियार यांना दक्षिण भारताचे बाबासाहेब आंबेडकर म्हणून जरी ओळखलं जात असलं तरीही ज्याप्रमाणे आंबेडकर जयंती संपूर्ण देशभर साजरी होते तशी पोरियार जयंती साजरी होताना दिसत नाही किंवा केली जाऊ शकत नाही असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. केवळ दक्षिणेतील काही राज्यातच ती साजरी झाल्याचे चित्र दिसते आणि तेही आपल्याप्रमाणे डीजेच्या किंवा ढोल ताशाच्या तालावर वाजत गाजत निघणाऱ्या मिरवणूक वगैरे अशी नसते, तर केवळ अभिवादन करणे, वैचारिक चर्चा करणे इतपतच सामीत असल्याचं पाहायला मिळतं. याचाच अर्थ देशाने आंबेडकरांना आपलंसं केलेलं आहे, पण त्यांचं कार्य आंबेडकर प्रमाणेच असल्याचे बोलले जाते. त्या पोरियर यांना आपलंसं केलेलं नाही. यामागची नक्की कारणे काय असावीत? पोरियर यांना स्वीकारण्यात नक्की कोणत्या समस्या आहेत? ते आपल्याला या लेखात कळणार आहे. पोरियर यांचे मराठीत पहिले चरित्र लिहिण्याच्या निमित्ताने झालेल्या अभ्यासातून यामागची जी कारणे माझ्यासमोर आली ती थोडक्यात मांडण्याचा मी ठिकठिकाणी प्रयत्न करतोय. लेख थोडा दीर्घ वाटेल, पण हा विषयच इतका मोठा आहे की त्याला पर्याय नाही. हे माझं वाक्य नाही आहे, तर ज्यांनी लेख लिहिला आहे त्यांचं आहे. मला नंतर जर लेखकाचं नाव आलं तर मी नक्की ते लिहिणारच आहे, वाचणारच आहे. तर आता पोरियर यांचा जीवनकाळ सन 1880 ते 1973चा दरम्यान आहे. तब्बल 94 वर्षाचा भला मोठा जीवनकाळ त्यांनी जगला. ब्रिटिश राजवटी विरुद्ध पुकारलेल्या स्वतंत्र लढ्याच्या ऐन सुरुवातीपासून ते देश स्वतंत्र होऊन तो उभा राहण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचेपर्यंतचा देशाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा आणि मोठा काळ त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला होता. त्यांच्या या जीवनकाळात मानवतेला बाधक ठरणारं असं जे काही त्यांच्या समोर आलं त्या साऱ्यांवर ते एखाद्या थोर संतांप्रमाणे नव्हे तर एखाद्या थोर योद्ध्याप्रमाणे तुटून पडले होते. त्यांच्या त्या मानवतावादाच्या लढाईत रूढी परंपरा, जात, धर्मग्रंथ, पुराणं, देव, ब्राह्मण, राजकीय नेते एवढेच नव्हे तर मित्र, नातेवाईक, सहकारी, गुरु, शिष्य यापैकी जे काही त्यांच्या वाटेवर अडथळे बनून आले त्या साऱ्यांवर त्यांनी आपल्या विवेकी विचारांचे हत्यार चालवले. त्यामुळे पोरियर कोण होते या प्रश्नाला एका वाक्यात उत्तर द्यायचे झाले तर एका योद्ध्याची उपक्रमता उरी बाळगणारा संत असाच उल्लेख करावा लागेल. तर पोरियर यांची आणखी सविस्तर ओळख करून द्यायची झाल्यास ती खालीलप्रमाणे देण्यात येईल. आधुनिक जगताचे प्रेषित आग्नेय आशियाचे सॉक्रेटिस, दक्षिण भारताचे
व्हॉल्टेयर तसेच आधुनिक संत म्हणून पाश्चिमात्य देशात ओळखले जाणारे एक महान विचारवंत. जगातले सर्व देव, सर्व धर्म आणि सर्व धर्मग्रंथ यांचे मुळापासून उच्चाटन करण्याचा आग्रह करणारे, तसेच जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी नास्तिक चळवळ उभी करणारे, एक टोकाचे नास्तिक, धर्मरहित, जातीरहित समाजव्यवस्थेचा आग्रह धरणारे, तत्त्ववेदे अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळवून देण्यासाठी देशातले पहिले आंदोलन छेडणारे एक महान समाजसुधारक. ब्राह्मणवादाचे कडवे विरोधक. दक्षिण भारतात आणि आपली कर्मभूमी असलेल्या तामिळनाडूमध्ये जाती धर्मापासून अलिप्त असलेल्या राजकारणाचा पाया मजबूत करणारे राजकीय नेते, स्त्रियांसाठी आणि शूद्रांसाठी शिक्षणाची दारे खुली करणारे एक महान शिक्षण प्रसारक. तामिळ लिपीत सुधारणा घडवून आणणारे एक तामिळ भाषा विशेषज्ञ. शूद्र म्हणून हिणवल्या गेलेल्या द्रविड समुदायामध्ये स्वाभिमान निर्माण करणाऱ्या स्वाभिमानी चळवळीचे जनक. देशातील पहिली कामगार संघटना उभी करणारे कामगार नेते. शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळवून देण्यासाठी एखादी परिषद का भरवावी जात नाही असा सरकारला सवाल करणारे शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांचे कैवारी. साम्यवादी विचारसरणीवर आधारित उद्योग प्रणाली अवलंबणारे एक प्रयोगशील उद्योजक. संविधान विरोधी आंदोलने छेडून संसदेत पहिले संशोधन घडवून आणून सरकारला पहिली घटना दुरुस्त करण्यास भाग पाडणारे कडवे आंदोलक. देवदासीसारख्या क्रूर प्रथेला आव्हान देत देवदासींच्या विवाहासाठी तसेच त्यांच्या पुनर्वासनासाठी लढा देणारे आणि स्त्री शिक्षणाचा आग्रह धरणारे स्त्रीवादाचे खंदे पुरस्कर्ते. अशी पोरियर यांची थोडक्यात ओळख सांगितली जाऊ शकते. पण पोरियरची ओळख केवळ एवढ्यावरच संपत नाही. त्यांची ओळख करून देण्यासाठी जशा इतक्या साऱ्या सकारात्मका निर्माण करणाऱ्या उपाध्या आहेत, त्याहून जास्त संख्येने त्यांच्याविषयी नकारात्मका निर्माण करणारी दूषणे आहेत. त्यावरही थोडक्यात प्रकाश टाकूया. जसे की भारताचे तुकडे करून दक्षिण भारताच्या मोठ्या भागाने बनवलेला द्राविडाडू नावाचा स्वतंत्र राष्ट्राची मागणी करणारा देशद्रोही, हिंदीला राष्ट्रभाषा रोखण्यापासून तिरंगा जळण्याची धमकी देणारा, तसेच स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन हे दोन्ही दिवस काळा दिवस किंवा शोक दिवस म्हणून द्रविडांना साजरा करण्यास सांगणारा आणि संविधानाला विरोध दर्शवणारा, संविधानाची पाने जाळणारा माते पिरू, ब्राह्मणवादाला विरोध करण्यासाठी तसेच या जगात देव नाही हे सिद्ध करण्यासाठी हिंदू देवतांच्या मूर्त्या फोडून हिंदू धर्मियांच्या भावना दुखवणारा, तसेच रामायणासारख्या महाकाव्यावर आणि हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू रामचंद्रावर टीका करणारा आणि रामायणातील खलनायक असलेल्या रावणाला द्राविड समुदायाचा खरा नायक मानणारा कंटक, स्वतः हिंदू असूनही शूद्र समजल्या जाणाऱ्या हिंदू जातींना मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास प्रेरित करणारा हिंदू धर्मविरोधक. आर्य द्रविड संघर्षाचा आधार घेत उत्तर भारतीय विरुद्ध दक्षिण भारतीय असा वाद उत्पन्न करणारा, तसेच ब्राह्मण विरोधात आंदोलने छेडून ब्राह्मणांवर हल्ले करण्यासाठी अब्राह्मणांना चेतावणा देणाऱ्या आतंकवादी, हिंदीला राष्ट्रभाषा होण्यापासून रोखणारा एक तामिळ कट्टरपंथी, लैंगिक स्वातंत्र्याविषयी खुलेआम बोलणारा पण तरुणपणात स्वतः वेश्या व्यवसाय चालवणारा, असे बरेच त्याचे विवादित ओळखसुद्धा आहे. आपल्या वयाच्या 17व्या वर्षी अवघ्या 30 वर्षाच्या आपल्या कथित दत्तक मुलीशी विवाह करणारा म्हातारा, इत्यादी इत्यादी त्याच्या निगेटिव्हसुद्धा आहेत. पोरियरच्या व्यक्तिमत्वात एवढा प्रचंड विरोधाभास आहे की त्याच्याबद्दल एक चांगली गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला की त्याला खोडून काढणाऱ्या 4 विरुद्ध गोष्टी त्याच्या समोर येतात. उदाहरणार्थ, पोरियर हे स्त्रीवादाचे पुरस्कर्ते होते अशी त्यांची ओळख सांगायचा प्रयत्न केला तर अशी व्यक्ती आपल्या वयाच्या 70ीत असताना आपल्या मुलीच्या वयाच्या महिलेशी लग्न कसं करू शकतो असा प्रश्न समोर येईल. पोरियर हे एक आधुनिक आणि मानवतावादी संत होते अशी ओळख सांगण्याचा प्रयत्न केला तर अशा संताने लोकांना एकीने राहण्याचा उपदेश देण्याऐवजी तो ब्राह्मण विरुद्ध गैरब्राह्मण तसेच उत्तर भारतीय विरुद्ध दक्षिण भारतीय अशी दरी उत्पन्न करून सामाजिक भेद कसा निर्माण करू शकतो असा प्रश्न समोर येईल.
पोरियर धर्मरहित, जातीरहित समाजव्यवस्थेचे पुरस्कार करणारे एक महान तत्ववेदे होते. अशी ओळख सांगायची झाली तर अशी व्यक्ती शूद्र हिंदूंना मुस्लिम किंवा ख्रिश्चन हे धर्म स्वीकारण्यास प्रेरित करून या धर्मांना झुकते माप कसा देऊ शकतो असा प्रश्न समोर येईल. तसं पाहिलं तर भारताच्या इतिहासातील कित्येक नेते हे धुतलेल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ प्रतिमेचे होते असे नव्हे. नेहरू, गांधी, टिळक, सावरकर आणि यांसारख्या इतर कित्येक नेत्यांची काही ना काही काळ्या बाजू होत्या. पण त्यांचं कार्य, त्यांचं समर्पण किंवा त्यांचा त्याग यासारखे गुण अधोरेखित करून त्यांच्या इतर काळ्या बाजूवर पडदा टाकता येणं किंवा त्याला तेव्हाच्या सामाजिक किंवा राजकीय परिस्थितीच्या कारणांचा मुलामा देऊन तेव्हाच्या परिस्थितीसाठी त्यांना कसे चुकीचा ठरवता येत नाहीत असा युक्तिवाद करत त्यांची महानता सिद्ध करणं सहज शक्य आहे. शिवाय वरील प्रत्येक नेत्याच्या नावापुढे देशभक्त ही उपाधीही निर्विवादपणे लावली जाऊ शकते. त्यामुळे त्यांच्या इतर सर्व काळ्या बाजू सहज दुर्लक्षित केल्या जाऊ शकतात. पोरियर बाबतीत मात्र असं करता येत नाही. कारण त्यांचं कार्य महान असल्याचा कितीही डंका पिटला तरीही कोणत्याही परिस्थितीत त्यांचा देशभक्त म्हणून उल्लेख करता येणं शक्य नाही. मुळात पोरियरच्या नावापुढे लागलेला देशद्रोही हा कलंक धुवून टाकण्यास त्याचं महान समजलं जाणं कार्य भारतासारख्या देशात पुरेसे मानलं जाऊ शकत नाही. ज्याप्रमाणे इतर नेत्यांची काळी बाजू झाकण्यासाठी त्याचा तेव्हाचा सामाजिक किंवा राजकीय परिस्थितीची गरज म्हणून समर्थन केलं जाऊ शकतं, ते सूत्र पोरियरच्या देशद्रोही कृत्येचं समर्थन करण्यास किंचितही उपयोगी ठरू शकत नाही. पोरियर यांनी ज्या प्रकारे कार्य केलं त्याचं प्रकारचे काम करणाऱ्या प्रत्येक नेत्याचा उल्लेख देशभक्त म्हणून आज आपण निर्विवादपणे करू शकतो. उदाहरणार्थ महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, धोंडे केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील अशी अनेक उदाहरणं देता येईल. पोरियर मात्र याला अपवाद ठरतात. खरं तर स्वतःला देशभक्त म्हणवून घेण्यासाठी केवळ देशवासियांच्या हितासाठी लढा देणे पुरेसे नसते. त्यासाठी इतरही काही गोष्टी कराव्या लागतात. त्यामध्ये एखाद्या बाह्य शत्रूविरुद्ध लढा देणे किंवा तशा लढ्याची घोषणा करणे किंवा ते झेलेच नाही कमीत कमी बाह्य शत्रूवर शाब्दिक टीका करणे हे सुद्धा झालेच पाहिजे. हे नाही झाले तर कमीत कमी राष्ट्रध्वजाला सलामी देणे, राष्ट्रगीतासाठी शरीर ताणून उभे राहणे, भारतीय संविधानाचा आदर करणे, देशाच्या अखंडतेविषयी व्यक्त होणे यासारख्या देशप्रेम दाखवणाऱ्या कृती तरी कमीत कमी कराव्याच लागतात. पोरियर देशभक्त म्हणवणाऱ्या या व्याख्येला खरे उतरत नाहीत. एक वेळ देशवासियांच्या हिताच्या गोष्टी हातून घडल्या नाहीत किंवा देशवासियांसाठी नुकसानकारक ठरतील अशा गोष्टी हातून घडल्या तरीही हरकत नाही. पण देशप्रेम दाखवणाऱ्या वरील 4-5 प्रतिकात्मक गोष्टी या कराव्याच लागतात. तरच तो व्यक्ती देशभक्त म्हणून घेण्यास लायक होतो. एक वेळ पोरियरने सुधारणवादी कार्यक्रमास वरील कृत्ये केली नसली तरी हरकत नव्हती. त्या परिस्थितीतही त्यांना देशभक्त असल्याचा ठपका आला होता. पण आपल्या इच्छेप्रमाणे देश बनत नसल्याचे पाहून वेगळ्या राष्ट्राची मागणी करणे, आपल्या मागण्या मनवून घेण्यासाठी राष्ट्रध्वज जाळण्याची धमकी देणे, संविधानात बदल घडवण्यास दबाव टाकण्याची संविधानाची पाने जाळणे या कृती त्यांना देशभक्त होण्यापासून रोखतात. भले त्यांच्या कृत्याच्या बदल्यात घडवू इच्छिणारा बदल कितीही उदात्त असला तरीही यातील कुठल्याच कृत्याला भारतासारख्या देशात आजच्या घडीला नव्हे तर कोणत्याही काळात समर्थन मिळणे अशक्य आहे. त्यामुळे जगाने त्यांना सॉक्रेटिसच्या बरोबर विचारवंत मानलं तरीही आपल्या देशात मात्र त्यांची आजपर्यंत उपेक्षाच होत आलेली दिसून आली. पोरियरच्या देशद्रोही कृत्यामुळे त्यांना एक नायक म्हणून सादर करणे अशक्य आहे असं सामाजिक कार्य लक्षात घेता त्यांना भारताच्या इतिहासातील खलनायक म्हणून सादर करणेही अशक्य आहे. एकाच व्यक्तीत एवढा प्रचंड विरोधाभास सापडणारे पोरियर हे भारताच्या इतिहासातील कदाचित एकमेव व्यक्ती असावेत. पोरियरच्या व्यक्तिमत्व असलेल्या अशा या प्रचंड विरोधाभासामुळे त्यांनी ठोसपणे एका ठराविक साच्यात बसून सदर करणे ही कोणत्याही भारतीय इतिहासकारासाठी अशक्यप्रिय गोष्ट बनते. कदाचित या अडचणीमुळेच पोरियरबद्दल जेव्हा बोलण्याची वेळ येते तेव्हा त्यांच्याविषयी वर उल्लेख केलेल्या एखाद्या उपाधीने किंवा दूषणाने उल्लेख करण्याऐवजी त्यांच्या कार्याशी समांतर कार्य केलेल्या मंडळीचा उल्लेख करत विशेष पोरियरपासून भरकटवण्याचा प्रयत्न अधिकतर झाल्याचे पाहायला मिळते. उदाहरणार्थ पोरियर कोण होते या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ज्या प्रकारे भारतात
उदाहरणार्थ पोरियर कोण होते या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ज्या प्रकारे जगभरात पोरियर हे आग्नेय आशियाचे सॉक्रेटिस होते किंवा पोरियर दक्षिण भारताचे व्हॉल्टेरियर होते असे प्रयोग केल्याचे पाहायला मिळतात. त्याच प्रकारे भारत देशात मात्र त्यांची ओळख सांगण्यासाठी पोरियर हे दक्षिण भारताचे बाबासाहेब आंबेडकर होते अशी ओळख अधिकतर सांगण्यात येत असल्याचे दिसून येते. पोरियरबद्दल असा उल्लेख केल्यानंतर जे कार्य सॉक्रेटिसने ग्रीसमध्ये केले, व्हॉल्टेअरने फ्रान्समध्ये केले किंवा आंबेडकरांनी महाराष्ट्रात केले, अगदी तेच कार्य पोरियरने दक्षिण भारतात केलं असावं असा सहज अंदाज लावला जातो आणि पोरियरबद्दल आणखी खोलात जाऊन व्यक्त होण्याची किंवा जाऊन घेण्याची गरज उरत नाही. वरील उदाहरणापैकी सॉक्रेटिस आणि व्हॉल्टेअर हे भारतीय राजकारणाशी संबंधित नाहीत आणि पोरियरच्या नावाशी त्यांचा संबंध जोडण्याची कृतीही सुद्धा भारतीयांकडून केली गेली नाही, तर ती पाश्चिमात्य लोकांनीच केली आहे. मात्र पोरियरचा संबंध आंबेडकरांच्या नावाशी जोडला तो भारतीयांनी. जाहीर आहे हे काम उत्तर भारतीयांचे आहे, कारण पोरियर दक्षिण भारतवाले असल्याने तिकडे त्यांची ओळख सांगण्यासाठी दक्षिण भारतचे असा उल्लेख होणे शक्यच नाही. साधारणपणे एखादी माहिती नसलेली गोष्ट जाणून घेण्यासाठी दुसऱ्या एखाद्या माहितीत असलेल्या गोष्टीचा संदर्भ घेऊन त्याच्याविषयी माहिती करून घेणे ही माहिती मिळवण्याची जुनी पद्धत आहे. पण पोरियरच्या बाबतीत ही पद्धत त्यांच्याबद्दल अधिकच्या माहितीचा उल्लेख टाळण्यासाठी कामी आणल्याचे दिसून येते. पोरियरचा असा उल्लेख करण्याने त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याऐवजी त्याने नकळतपणे दक्षिण भारतापूर्वेच सीमित ठेवले होते. जर पोरियर दक्षिण भारताचे आंबेडकर होते, ते सुद्धा तंतोतंत आंबेडकरांच्याच विचारांचे होते आणि त्यांचं कार्य आंबेडकरांप्रमाणेच महान होतं, तर आंबेडकरांप्रमाणे त्यांना राष्ट्रीय पातळीवर आपलेसे का केले गेले नाही? राष्ट्रीय पक्ष ज्याप्रमाणे आंबेडकर जयंती साजरी करतात, त्यापर्यंत पोरियर यांची जयंती किंवा पुण्यतिथी देश पातळीवर साजरी करतानाचे चित्र का दिसत नाही? आज राष्ट्रीय पातळीवरच्या प्रत्येक राजकीय पक्षाने आंबेडकर स्वीकारले आहेत, मात्र ज्यांचं कार्य आंबेडकर प्रमाणेच महान असल्याचं मानलं जातं त्या पोरियर यांना दक्षिण भारतातील राज्य व्यतिरिक्त फारसे महत्त्व दिलेलं का पाहायला मिळत नाही? या प्रश्नाचा विचार केल्यास पोरियरांना आंबेडकरांप्रमाणे स्वीकारण्यात उत्तर भारतीयांप्रमाणे राष्ट्रीय राजकीय पक्षांनाही काहीतरी मोठी अडचण असावी हे स्पष्ट होते. मायावतींनी 2007 मुख्यमंत्री असताना लखनौ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये पोरियर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले, तेव्हा भारतीय जनता पक्षाकडून त्याला विरोध केला होता. पोरियरला पाश्चिमात्य देशांनी उपाधी देताना भारताचे सॉक्रेटिस किंवा भारताचे व्हॉल्टेअर अशी दिली नाही, तर दक्षिण भारताचे किंवा आग्नेय आशियाचे असे शब्द प्रयोग केले आहेत. यावरून दोन बोध होतात. पहिला असा की नक्कीच पोरियर यांनी जे कार्य केले ते केवळ दक्षिण भारतीयांच्या आणि आग्नेय आशियांच्या कामी आले होते, आणि दुसरं म्हणजे पोरियरविषयी उत्तर भारतीयांमध्ये तसेच राष्ट्रीय पातळीवरच्या राजकीय पक्षांमध्ये नक्कीच काहीतरी विशिष्ट असल्याचं वास्तवातलं चित्र असंच आहे. ज्या प्रकारे पातळीवरच्या राजकीय पक्षांमध्ये पोरियरविषयी वितुष्ट आहे, अगदी दक्षिण भारतामध्येही राष्ट्रीय पक्षांविषयी वितुष्ट असल्याचे पाहायला मिळते. एकेकाळी संपूर्ण देशभरात काँग्रेसचे वर्चस्व असताना तामिळनाडूमध्ये मात्र काँग्रेस नामशेष होण्याच्या मार्गावर गेली होती. तिथे उभारी घेण्यास काँग्रेस अजूनही यशस्वी झालेली नाही. यामागची कारणेही पोरियर यांचेच संबंधित आहे. पोरियरने राष्ट्रीय पक्षांसमोर उत्तर भारतीयांशी वैमनस्य पत्करले होते. त्यांच्या कार्यकाळातच दक्षिण भारतातही संपूर्ण उर्वरित देशात पोरियरविषयी घृणा उत्पन्न झाली आणि आजही पोरियरने आपले संपूर्ण आयुष्य उत्तर भारतीयांना कोसण्यात वेचलं होतं. त्यांनी हिंदू संस्कृतीला उत्तर भारतीयांची संस्कृतिक म्हणत हिंदू रूढी परंपरा, हिंदू देव, हिंदू धर्म आणि हिंदू धर्मग्रंथ या साऱ्यांविरुद्ध लढा उभा केला होता. आपल्या द्रविड चळवळीमध्ये त्यांनी उत्तर भारतीयांविरुद्ध विशेष आगपाकड केली होती. असं असताना उत्तर भारतीयांकडून पोरियरचे समर्थन होणे हे अशक्य आहे. भारतासारख्या सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या आणि महान परंपराचा वारसा असलेल्या देशात एखाद्या महान कार्य केलेल्या व्यक्तीचे नाव जर अशा दूषणांसोबत जोडले गेलेले असेल, तर त्याचे उघड समर्थन करणे किंवा त्याच्या विचाराची पारायणे करणे त्याच्या चांगल्या, मला वाटतं खूप मोठा लेख आहे, बराच मोठा आहे. मला असं वाटतं आपण ह्याचा दुसरा भाग आहे ना तो उद्या घेऊया, कारण हे बघा अजून 5, 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40,
5 9 45 आणि 5 10 50. तर आपण एवढं हे ठेवूया आणि आपण हा पुढे उद्या घेऊया, कारण आता हा ऑलरेडी 20 मिनिटाचा आपला सेशन झालेला आहे. तर याचा दुसरा भाग मी तुम्हाला उद्या वाचून दाखवीन. तर नेहमीप्रमाणे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.